प्रथम आल्यामुळे आज सगळ्यांचं किती छान इंट्रोडक्शन झालं. मला माहिती सांगितलेच राहू दे राहू दे राहू दे. अबे लेका सांगायला पाहिजे होते माय पर्सेंटेज. सुमे, हा त्या दिवशी माझा हात पकडलेला तोच मुलगा ना? हा होय तोच. जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे सरांनी त्याचं स्वागत केलेलं. हातातले ताकद आहे त्याच्या. माझा हात अजून पण दुखतोय. आडनाव काय आहे त्याचं? तुला काय करायचं त्याच्या आडनावाचं? जिल्ह्यात प्रथम आलेल्या मुलाचं आडनाव नको कळायला? होय लोहार आहे तो, विजय लोहार. लोहार आहे म्हणून काय झालं? हुशार तर आहेस तोच. आजकाल सगळे शिक्षणाला महत्व देतात, जातबीत कोणी बघत नाही. काय ग? अगं बाई जातबीत कोणी बघत नाही हे माहिती आहे मला. तुझा काय विचार आहे? हा कुछ तो गडबड आहे. सुमे, अंजे असं काही नाहीये. चला आपण कॉफी घेऊया. नको ग बाई, ते काळतोंडे तिकडेच बसले असतील. असं घाबरून चालते काय? माझी इच्छा आहे कॉफी पिण्याची. चला कॉफी घेऊया. छोटू, जॉन भाई कुठं आहे? कालपासून दिसला नाही. ए भाऊ, कशाला डोक्यात जातो? चाय पिला ना तू? जॉन भाई किधर है? जॉन भाई बहुत बिजी है. कांदीवली में दारू का अड्डा, बोरीवली में डांस बार, कॉलेज में उनका आना जाना, 2-3 कॉलेज में उनका अड्डा है. अच्छा काम धंधा चलता है यार. क्या काम धंदा चलता है? ओ जो इधर चलता है. इधर काय चालून राहिला बे? ए भाऊ, जास्त विचारू नको, आपलं काम कर. इच्छा मॅडम? अरे प्रत्यक्ष तीच आली बघ की इच्छा पाटील. बापरे बाबा, चल चल चल. अरे कुठं पळताय? थांबा ना. छायला. आज क्लासमध्ये खूप मजा आली ना? या मॅडम या. कसे आहेत भाऊ? मस्त, बसा बसा. काय चहा कॉफी काय घेणार? इच्छा तुला बघून कसे पळाले बघ. 4 कॉफी चालेल. 4. अंजे इच्छेला घाबरले ते, अजूनही दुखतंय म्हणतात. कुत्रे आणि शेपूट खाली घेऊन पळाले. मॅडम मला खरंच तुमचा अभिमान वाटतं. काल तुम्ही गुंडांना हाणलं ना, फार बरं वाटलं. फार शेपारले होते ते. जॉनी भाई तर दिसतच नाही कुठे. मॅडम, आजकाल मुलींनी ना तुमच्यासारखं असावं. म्हणजे आलेल्या परिस्थितीशी सामना करायचं, स्वरक्षण करायचं धाडस त्यांच्यात असावं. आणि ते तुमच्यात दिसलं मला. आणतो कॉफी आणतो. हा इच्छा इथं कोणाला शोधते? अजूनही काही तमाशा करायचा आहे का? तुझी तर सवय आहे बाई काहीतरी धमाल करायची. अगं चुप, काही पण बोलतेस. काय या कशी तुमची कॉफी? कॉफी. मज्जा आली असेल. कॉफी खूप गरम मज्जा आली आहे. काय आम्हाला. मग कसं चाललंय तुझं? ठीक आहे. मॅडम, काल ज्या मुलानं तुमचा हात पकडला होता ना, तो आमच्या गावचा आहे. विजय लोहार नाव आहे त्याचं. म्हणजे आमच्या गावचा लाडका आहे. त्यानं आमच्या गावचं नाव लय मोठं केलंय. बघा काही दिवसातच तो हे सगळं कॉलेज आपलंसं करतो का नाही. बघा नाव घेतलं आणि शैतान हाजीर. अबे पण काय करणार आहे मी? अबे तू सांग मला. काय विजय भाऊ, कॉफी देऊ का? हा? पैसे घेणार असेल तर दे, नाही तर राहू दे. बरं ते राहू दे. नंतर कोणी त्रास दिला का? तिथे जर इच्छा पाटील नसती ना, तर हे रॅगिंगचं भूत मुळासकट उखाडलं असतं मी. पोरगी चांगली आहे. तुझ्याबद्दल विचारत होती. मी सगळं सांगितलं. काय विचारत होती? काय सांगितलंस? काय नाही, हेच आपलं. हेच म्हणजे काय? ती आय लव्ह यू म्हणली. भाऊ तू पण नाही यार. काही भाऊ भाऊ हा तपा कसा लाजू राहिला? लाली तपा. बरं 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 ते 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 जाऊ द्या. भाऊ मला सांग, ही जी मुलं आहेत, जी गुंड मुलं आहेत, ती आपल्याच कॉलेजची आहेत? हा, ते आपल्याच कॉलेजचे आहेत. जॉनी 5 वर्ष फेल होतोय आणि छोटू 3 वर्ष एकाच वर्गात आहे. नवीन आहे तू, पण विजय ह्यांचे काहीतरी काम धंदे चालतात असा सुगावा लागलाय मला. क्या सीमा कैसी है? जॉनी मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तुझे मुझसे शादी करनी पड़ेगी. शादी के बारे में बाद में सोचेंगे, पहले बच्चे के बारे में सोच.
देख, तुझे मुझसे शादी करनी ही पड़ेगी, नहीं तो मैं अपनी जान दे दूंगी। जा. विजय त्यानंतर त्याला नशेतच बघितलाय. 2-3 वेळा कॅफेमध्ये नशेत झोपला होता. त्यानंतर ती मुलगी दिसलीच नाही. आजकाल पुष्कळ मुलं कॅन्टीनच्या मागे सिगरेट ओढताना दिसतात. भाऊ याचं ना मोठं जाळ असणार. आपण याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. याचे धागेदोरे वरपर्यंत आहेत, काही उपयोग नाही. तसं नाही आहे भाऊ. सामान्य माणूस एकदा चिडला ना की होत्याचं नव्हतं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आज मीडिया इतका स्ट्रॉंग आहे ना की एका रात्रीच सगळं काही बदलते. मंत्र्यांची प्रकरणं पाहिलीस ना तू? अरे जो इथेच करतो ना तो इथेच भोगतो. त्यासाठी दुसरा जन्म घ्यायची गरजच नाही. कधी ना कधी पापाचा घडा भरतोच. करेक्ट आहे. फक्त हा जॉनीनं माझ्या हाती रेड हँड सापडायला हवा. मग त्याला परमनंट जेलची हवा खावीच लागणार आहे. भाऊ मी काय म्हणतो, आपण समाजसेवा नंतर करू ना? का म्हणजे आधी त्या इच्छाबद्दल काहीतरी विचार करू ना आपण, नाही? कुठली इच्छा? ह्याची इच्छा, अजून कोणाची इच्छा? हा, त्याला पण इच्छात इंटरेस्ट आहे. ए विजय, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मी पण छान. हे पक्या एक कॉपी घे रे, गरमागरम. दिन्या, माय बाबा तहसील आले, मी भेटून येतो. रात्री भेटू. बाय बाय. जा. आणि भाऊ याला इंटरेस्ट आहे त्या इच्छेत खरंच. काही इंटरेस्ट नाही. उगाच आपला काही बोलतो. चला जाऊ द्या. डोईफोडे सरांचं लेक्चर आहे, मला ते अटेंड करायचं आहे. ते महत्वाचं आहे माझं. असं येतं, असं झालं म्हणजे काही पे निगा आहे. Students, now we will learn the study of mechanical love between two bodies. नाही का मी सर. हे मुलांना काय शिकवता तुम्ही? मॅडम, मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडीज. मॅडम, बिटवीन टू बॉडीज. बॉडीज? येस मॅडम. हे शिकवता तुम्ही मुलांना? सर काय बोलता आहात तुम्ही? मेकॅनिकल लव्ह मॅडम बिटवीन टू बॉडीज. एक मिनिट, हा विषय इथेच थांबवा आणि तुम्ही मला येऊन भेटा. आय मीन कॅबिन मध्ये. सायलेन्स. मला हे तुमचं लव 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 अजिबात कळत नाही. येस मॅडम, मेकॅनिकल लव्ह ते सब्जेक्ट आहे मॅडम. बस. आणि तुम्ही मला येऊन भेटा. कुठे? केबिन मध्ये. सायलेन्स सायलेन्स सायलेन्स. आई शपथ यार विजया. अरे बापरे. अबे त्या डोईफोडे सरांच्या लेक्चर मध्ये बसून बसून ना मायवाला पोट लय दुखायला लागलं माहिती आहे. मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडी. हा पण तुला सांगतो या लेक्चर मध्ये हा नुसता लव 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 सुरू होतं राजा. मला काय आठवलं माहिती? ते गाणं आठवलं. कोणतं? लव लव करी पात आमचे माट. पण ह्यानं तुला हे केलं ना. आता मी तुला सांगतो एक लय महत्वाचा विषय तुला सांगायचा राहिला. लय महत्वाचा विषय ह्याच्याबद्दल सांगायचा राहिला. अबे जेव्हापासून क्लास सुरू झाला ना तेव्हापासून हा आणि ते इच्छा नुसते एकामेकाकडे टुकुर 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 पाहत असते. अबे डोईफोडे सर याच्याकडे पाहत असते तरी यायला टेन्शन नसते बरं. आणि मला तर काही गेलंच नाही. माझ्याकडे तर पाहतच नाही. किती आवाज दिले तरी. हा मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडीज हे आवडणारच नाही. रोमॅन्टिक विषय. आपल्या बॉडीकडे बघून बोलायचं. हा काही झालं तरी मेकॅनिकल लव्ह बिटवीन टू बॉडीज. एक तुझी बॉडी आणि एक त्या इच्छाची बॉडी. वही वो लड़की है भाई जिसने जॉनी भाई पे हाथ उठाया. जॉनी भाई पे हाथ उठाती है क्या? जॉनी भाई पे हाथ उठाने का क्या अंजाम होता है दिखा दे. चल चल. तुला काय वाटतं? मला काय वाटन बे मेकॅनिकल लव्ह टू. गुंडे इच्छाच्या पाठीमागं लागले. एक मिनिट पहिले शांत होय. नीट सांग काय झालं. इच्छाच्या पाठीमागं जॉनाचे गुंडे लागले. चला चल 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 लवकर चल. अबे बस 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 लवकर बस. हा चल 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 चल. रुक. शाने जॉनी भाई पे हाथ उठाती है क्या? क्या ये बोलती है क्या? दिखा दे तेरे को. अरे 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 माझा पैर, मेरा पैर गजा. अरे बाप रे. अरे गजा माझा पाय. एक काय तोंड्या दाखवू का तुला अजून? मी हे काय करतोय? माझी स्वप्न वेगळी आहेत. मला एक यशस्वी इंजिनियर व्हायचं आणि
आणि मी प्रेमात पडतोय. काय करतोय मी? नाही, मला माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची. मला माझी स्वप्न पूर्ण करायची. मला प्रेमात वगैरे नाही पडायचे. हा मग विजा, कसं होतं जेवण? फर्स्ट क्लास ना? माणसानं कसं जेवत राहिले पाहिजे एकदम मस्त, नाही काय? हा, एकदम पेट पूजा भरपेट झाली पाहिजे, एकदम हालत सुधर. नाही, मला माहित आहे मी कितीही जेवलो तरी मला लागत नाही, पण कसं आहे तुले एक मिनिट. इच्छा पाटील, एक मिनिट. हा इच्छा. दिन्या, तिकडे विजय आहे का? आहे ना, विजय आहे माझ्यासोबत. काय झालं? हा, आज ना तो माझ्या घरी जेवायला आला होता. हा, आता सोडायला चाललो मी त्याला त्याच्या घरी. त्याला फोन दे ना. अच्छा, त्याच्यासोबत बोलायचं आहे काय? एक मिनिट. विजय घे, पाहिले का? मोबाईल माया आणि बोलायचं आहे तुझ्यासोबत. आहे का नाही गंमत? हा, घे बोल, इच्छासोबत बोल. अबे होय विजय, अबे इच्छाचा फोन आहे, बोल ना. मला नाही बोलायचं. अबे काय प्रॉब्लेम आहे बे तुझ्या? बोल ना तिच्यासोबत. ए विजय, ए अबे भडकून काय राहिला बे तू? अबे लेका, तिनं एवढ्या यानं फोन केला, बोलत कोण नाही तिच्यासोबत? बोल ना चुपचाप. अबे विजय, काय झालं तुले? बोल ना तिच्यासोबत. बरं बरं, मला एक सांग, एक खरं खरं उत्तर दे प्रामाणिकपणे. तुझ्या तिच्यावर प्रेम आहे का नाही? हो का नाही एवढं सांगा. हा विजय, कसं असते माहिती आहे काय? ज्याच्याकडे उत्तर नसते ना, त्याचं उत्तर आपाप आपल्याला भेटत असते. भेटलं तू हे उत्तर. चल, नाटकं करू नका, बोल चुपचाप. बोल बोल बोल, कानाला लावला, बोल बोल. हॅलो हॅलो विजय, ऐक ना, मला खूप कंटाळ येतोय. मला खूप आठवण येते तुझी. आय लव्ह यू. इच्छा, ॲक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे मला माहिती आहे हे चुकीचं, पण माझी स्वप्न वेगळी आहेत. माझ्या आईवडिलांची स्वप्न वेगळी आहेत, माझी स्वप्न वेगळी आहेत. मला इंजिनियर व्हायचं आहे. मला माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला प्रेमात वगैरे काही पडायचं नाही. मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, पण प्लीज प्लीज समजून घे मला. यापुढे फोन नको करूस. अबे होय विजय, पागल आहे का बी तू? तू मला सोडायला येणारच? अबे काय बडबड केली तो? विजय विजय, तू जर ऐकशील ना माया तर खरंच छप्पत यार. थांब, येतोय, थांब. काय झालं बे? गेले विजय? काय झालं बे तुले? हा, गावापासून पाहू राहिलो तुले, लय गुमसुम गुमसुम वाट राहिलं. तू चेहरा कोण पडलाय तुझ्या? बे तुझ्याशी बोलू राहिलो ना मी, काही तर सांग मला. हा, त्या इच्छेचा राग आला का काल तुले? हा बे, काही तर बोल. आणि तू कोणाला शोधून राहिला? त्या इच्छाला शोधून राहिला का? हा, काय चालले दिने सारखं सारखं इच्छा इच्छा इच्छा? इच्छेशिवाय दुसरं नाहीये का माझ्या आयुष्यात काही? ती श्रीमंतांची मुलगी, मी गरीबाचा मुलगा. आमचं काही जमणार आहे का? तिची वाट वेगळी, माझी वाट वेगळी. प्लीज नाव नको काढू माझ्यासमोर. मला लेक्चर्स महत्वाची. चल.
अगं इच्छे हे काय, पुन्हा त्या जॉनीचे थोबाड बघायला लागेल. बघ नाव घेतलं आला मेला. अगो बाई, मारायचं तर सांगून मार, असं अचानक मारू नको. लय दुखतोय आई शपथ. भाऊ, इसे तो अपने उसूल सिखाने ही पडेंगे. भाई सगळी चूक छोट्याची आहे. रस्त्याच्या मधोमध उभा राहतो. रस्ता का तुझ्या बापाचा आहे का? छोटी आणि रम्या स्वतःला भाई समजायला लागले. भाईगिरी कशी असते माहिती आहे का? जॉन भाई सारखी. भाऊ, या लोकांना काय माहिती पडणार भाईगिरीसाठी काय लागतं? जिगर लागतो, जिगर. आणि तो आपल्याकडे नाहीये. काय हाय ना, हाय. यांना काहीच समजत नाही. अरे ती लई मोठी डिग्री आहे, कॉलेज पासून मंत्रालयापर्यंत उपयोगी येते, कळलं का? गलती ना मेरी थी ना इसकी थी, गलती उस लड़के की थी. वो कब से रास्ता नहीं छोड़ रहा था. रैगिंग लेनी है तो उसकी लो. जॉनी भाई, हाँ, इसकी तो मैं रैगिंग लूंगी. जा. चलो गर्ल्स, चलो. जॉनी, अरे हे काय चाललंय? जॉनी हा प्रकार थांबव. रूबी हूँ मैं, सब जानते हैं मुझे. अरे स्कॉलर पोरगा आहे तो, आमच्या गावचा आहे. आमच्या जिल्ह्याचं नाव त्यानं मोठं केलंय. जॉनी, रॅगिंग थांबली पाहिजे. यार इसकी तो रैगिंग लेनी पड़ेगी. इसको तो सलमान बनाते हैं. अगं बाई, माझा सलमान. अरे रॅगिंग मुळे किती मुलांनी आत्महत्या केली. जॉनी हे थांबव सगळं. जॉनी, ही रॅगिंग थांबली पाहिजे. थांबव हे. भाऊ, ह्याची रॅगिंग तर होणारच. आपल्या इज्जतचा सवाल आहे हा. बता, बटन तू खोलता है या मैं खोलूं? खोल बटन, खोल. खोल. खोल बटन. काय गंमत वाटते काय सगळ्या गोष्टी करताना? कोणा गरीबाला नांगड्या करताना स्वतःला लाज नाही वाटली का ग तुला? त्याचे फोटो काढायचे, ते फेसबुकला अपलोड करायचे, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची रॅगिंग घ्यायची आणि स्वतःच्या हौशी पूर्ण करायच्या का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. हा जो माज आहे ना, स्वतःच्या घरी ठेवायचा, कॉलेजमध्ये नाही आणायचा, कळलं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्यांनी मला उघडा केलं? मी स्वतःहून उघडा झालो का? तर मला तुम्हा सगळ्यांचे डोळे उघडायचे होते. आम्हा सामान्य माणसाला ना दुसऱ्याकडून लाज काढून घ्यायला अजिबात आवडत नाही. हा जो हात आहे ना, हा लोखंडाच्या घणावर घाव टाकून तयार झालेला हात आहे. त्यातून आम्ही अवजारं बनवतो, त्यातून शेती होते. ते तुम्ही खाता, कारण का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. कुठल्याही गरीबाची रॅगिंग घ्यायची, आपल्या हौशी पूर्ण करायच्या का? तर तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. प्लीज प्लीज माझी सगळ्यांना विनंती की प्लीज कोणाच्या परिस्थितीशी असं खेळू नका, कोणाची रॅगिंग घेऊ नका. स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, मग लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. प्लीज चला रे. अगं तो खरंच प्रेम करतो तुझ्यावर. गेल्या 15 वर्षात या कॉलेज कॅफेमध्ये बरेच चांगले आणि वाईट दिवस पाहिले. अगं इच्छा, तू फार मोठी चूक केली ग. तुला विजेची माफी मागायला हवी. मला माहिती आहे. तुला माफी मागितल्याशिवाय झोप नाही लागणार. विजा, चल आमच्यासोबत चल. विजा, घन बाजूला ठेव, आमच्यासोबत चाल. महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. हा घन ठेव इकडे.
आणि आमच्यासोबत चल लवकर, महत्वाचं बोलायचं आहे. आलोच. काल कॉलेजमधून आल्यापासून असाच वागून राहिलाय. विचारा किती आले. एक काम करतो, दिन्याला विचारून सांगतो, काहीतरी गडबड दिसते. काय झालं तुले? हा, कायचा राग आलाय तुले? अबे त्या पासावर एवढा कायचा राग काढून आला होता तू? अबे त्या इच्छेमुळे सगळ्या दुनियेला शहाणपण शिकवणारा आज स्वतः जनाडी झाला. वा रे वा, मस्त वा. अबे कायचा राग आला ते तर सांग. या जॉनी सारख्या मुलांचं हे कामच आहे. यांचं कामच आहे कॉलेज कॅफेमध्ये रोज एक नवीन बकरा शोधायचा, स्वतःच्या हौशी पूर्ण करायच्या आणि रॅगिंग घ्यायची. ज्यांना ना कॉलेज कॅफे म्हणजे स्वतःचा अड्डा वाटतो का, तर आमची ओळख नगरसेवक, आमदार, खासदारांपर्यंत. घ्या, ह्यांच्या नादी लागून अंमली पदार्थ विकायचे आणि तरुण पोरांना धंद्याला लावायचं. आणि हे हलकट राजकारणी उद्या ह्यांनाच नगरसेवक, आमदार, खासदार बनवणार. यांना काय ठेंगा कळणार आहे समाज सांभाळायचं? तिथे जर इच्छा नसती ना, तर हे रॅगिंगचं प्रकरण मुळासकट उखडलं असतं मी. विजय, तू बॉडीवाला आहे. त्या चोराला एक बुकी मारली असती, स्लिप झाला असता. नो रॅगिंग. अशी देईन ना एक ठेवून. आई शपथ यार, कायले उचकवून राहिला बे त्याले. हा, आणि त्या इच्छेबद्दल आपल्याला काय देणं घेणं आहे? आणि ते पण तर होते तिथं तमाशे पाहत. हा, आणि इच्छा कोण आहे तूच सांग. दिन्या, याले इच्छाची इच्छाच नाही समजली. बस रे अटक्या. कॉलेजमध्ये रॅगिंग असते, पण मुलीची फालतूगिरी कोणी करत नाही. अटक्या पाय, याले इच्छाची इच्छा बरोबर समजली आहे. गब्बस नाही यार. मला सांग, माझी रॅगिंग कोणी घेतली? इच्छेने. माझे फोटो कोणी टाकले? इच्छेने. आईला कोणाचंही नाव माझ्यासमोर घ्यायचं? खरं तर ना विजय, हे तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे. हो, त्या दिवशी ते कॉलेजमध्ये बुलेट घेऊन आली होती. सगळेजण एक टक पाहत होती. ते स्वतः तुझ्याकडे एक टक पाहत होती, पण तुझ्या लक्षच नाही. अबे त्या नादात 2 जण लोळवती ना, माहिती आहे ना तुले? काल भाऊ भेटला होता स्टँडवर, सांगत होता इच्छा रडत होती म्हणून. तू काही म्हण विचार, ती इच्छा ना गुंतत चालली आहे तुझ्या, आणि तू बी हळूहळू गुंतत चाललाय त्या इच्छात. कसं असतं ना विजया, जेव्हा माणूस प्रेमात पडतो ना, तेव्हा त्या दोघायला समजत नसते काही. ते समजत असते आमच्यासारख्या तिसऱ्याले. बाबू, तू तिच्या प्रेमात पडत